मोनिका राजळे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. राज्य शासनाने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत राज्यातील युवा सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करण्यासाठी जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत शासकीय आणि निमशासकीय उद्योग क्षेत्रातील लाखो युवा प्रशिक्षणार्थींची निवड झालेली आहे. या अंतर्गत आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील 12वी पास ITI पदवीधर असे एकूण 5680 युवा प्रशिक्षणार्थींची नियुक्ती झालेली होती. परंतु गेल्या 3 महिन्यापासून या प्रशिक्षणार्थींना त्यांचं वेतन मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे युवकांच्या मनामध्ये थोडीशी नाराजी आहे. माझी आपल्याला विनंती आहे की या प्रशिक्षणार्थी युवकांनी शासनाला वारंवार निवेदनं दिलेली आहे, पाठपुरावा केलेला आहे. त्याचबरोबर या सुशिक्षित बेरोजगार प्रशिक्षणार्थी युवकांनी शासनाला त्यांच्या मागण्याबाबत निवेदन देत असताना हे विद्यावेतन तात्काळ मिळावं, या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचा कालावधी वाढवून त्यांना कायमस्वरूपी रुजू करणे असेल. त्याचबरोबर शासकीय निमशासकीय नोकरदारांप्रमाणे प्रासंगिक व वैद्यकीय रजा देय असाव्यात आणि शासकीय भरती प्रक्रियेमध्ये या प्रशिक्षणार्थी युवकांना 10% राखीव जागा असाव्यात. त्याचबरोबर 6 महिन्याचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर त्यांना काम करीत असलेल्या ठिकाणी कायम करण्यात यावे अशा अनेक मागण्या त्यांनी निवेदनाद्वारे शासनाकडे केलेल्या आहे. माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करणाऱ्या या प्रशिक्षणार्थी युवक युवतींच्या 3 महिन्यापासूनचं थकीत विद्यावेतन त्यांना तात्काळ मिळावं, यासाठी मी आपल्या औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाचं लक्ष वेधते. धन्यवाद अध्यक्ष महोदय. श्री अशोक पाटील.